सायडी, रेहमतपूर, मालगाव आणि वडगाव हवेली गटाच्या मार्फत उभ्या केलेल्या एका व्यवस्थेमधून काय क्रांती होऊ शकते याची ही उत्तम उदाहरणं। सातारा जिल्ह्यात कृषी विभागानं अनेक ठिकाणी आत्मासारख्या व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विविध ठिकाणी गटाचं रूपांतर कंपनीत केलं आणि एक नवीन अध्याय उभा राहिला। कराडमधल्या वडगाव हवेलीमध्ये 421 शेतकरी सभासद असलेली कृष्णा कोयना ॲग्रो प्रोड्युसर कंपनी हे याचं उत्तम उदाहरण। कृषी विभागानं इथल्या 20 शेतकरी गटांना एकत्र केलं। आम्ही 2015 साली गट स्थापन करून गटाच्या माध्यमातून आम्ही एक कंपनी प्रोड्युसर कंपनी त्या गटाच्या सर्व लोक एकत्र करून कंपनी स्थापन केली। त्या कंपनीच्या माध्यमातून हळद पिकावर आम्ही कंपनी आमची काम करते। कृषी विभागाने आम्हाला म्हणजे MSP अंतर्गत आम्हाला 13,50,000 रुपये अनुदान आम्हाला कृषी विभागामार्फत ह्या कंपनीला मिळालेलं आहे। ते लोक आमच्याकडे आली होती, गट स्थापन करून तुम्ही कंपनी स्थापन करू शकताय। मग आम्हाला ट्रेनिंग वगैरे सातारला वगैरे देत होते। त्या माध्यमातून आम्ही कंपनी स्थापन केली आणि गटाच्या माध्यमातून आम्ही कंपनी स्थापन करून लोकांना त्याचा लाभ दिला। पहिला 1 क्विंटलला बाहेरचे एक मशीन आहेत ते 1 क्विंटलला 125-150 रुपये घेत होत्यात। आम्ही कंपनीच्या माध्यमातून त्यांना 1 क्विंटलला 100 रुपये प्रमाणे आम्ही हळद शिजवून वगैरे देत होतो। मशिनरीच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय, कंपनीच्या माध्यमातून फायदा होतो। तालुक्यातून आणि बाहेरूनही शेतकऱ्यांकडून हळकुंड विकत घेतलं जातं आणि पुढची प्रोसेस इथे केली जाते। शेतकऱ्यांना हळकुंडाची पावडर करून हवी असल्यास तीही करून दिली जाते। त्यात सभासद शेतकऱ्याला कर्णावळीत कन्सेशन दिलं जातं। दोन 2015 साली जी आमची कंपनी स्थापन झाल्यानंतर आम्हाला शासनाचं अनुदान याच्यामध्ये MSP अंतर्गत आम्हाला याचं अनुदान मिळालं। त्याच्यामध्ये आम्हाला सायली महाडिक पणनतज्ञ यांचं आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभलं। याच्यामध्ये आम्ही शेतकरी 470 शेतकरी आहेत, त्यांचे हे हळद पीक काढल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सर्व्हिस म्हणून त्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना हळद शिजवून देणे, शिजवल्यानंतर ते वाळवतात। वाळवून झाल्यानंतर आम्ही त्यांना पॉलिश वगैरे करून देतो आणि त्याच्यामधीलच काही शेतकरी आमच्या इथे हळद घेऊन येतात। ते हळद घेऊन आल्यानंतर आम्ही त्याची पावडर बनवतो। पावडर आम्ही मार्केटमध्ये ते विकतो। आमची कंपनी स्थापना व्हायच्या आधी त्यांना शेतकऱ्यांना हे हळद सांगलीच्या मार्केटमध्ये घेऊन जायला लागत होतं आणि तिथं जे व्यापारी आहेत ते मागेल त्या भावाने ते आम्हाला द्यावं लागत होतं शेतकऱ्यांना। आमच्या कंपनीमुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झालेला आहे। या सर्वासाठी कृषी विभागानं कंपनीच्या शेडसाठी, कुकरसाठी, पॉलिशर तथा पल्वरायझरसाठी 13.50 लाख रुपये अनुदान दिलं, तर 4.50 लाख रुपये सभासद शेअर्स म्हणून जमा केले गेले। आज तयार होणारी हळद मुंबई, पुणे, गोवा अशा शहरांमध्ये पाठवली जाते। कोरोना लॉकडाऊनच्या आधी सुरू झालेल्या कंपनीचा 2019-20चा टर्नओव्हर 14 लाखांच्या घरात पोहोचला होता। आज कंपनीकडून क्विंटलला 10,000 रुपयांपर्यंत विक्रमी दरही दिला गेला। हळदीमध्ये 50 क्विंटलपर्यंत उलाढाल होत असलेल्या या कृष्णा कोयना ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे, मीटिंग्स आयोजित केल्या जातात। कृष्णा कोयना प्रोड्युसर कंपनी आम्ही स्थापन केलेली आहे। आमचे 470 सभासद आहेत। त्या निमित्तानं आम्ही हळद ह्या प्रोसेसिंग युनिट तयार करून लोकांना जास्तीत जास्त दर मिळावा ह्या भावनेतून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे। हळद आमच्या गावाला हळदीचं उत्पादन भरपूर येतं आणि पश्चिम महाराष्ट्रातलं ऊसाच्या पाठोपाठ 1 नंबरचं पीक मानलं जातं। ऊस क्षेत्र सोडून हळदीचं क्षेत्रसुद्धा आज कोरोनाच्या काळातसुद्धा हळदीला मार्केट चांगलंच आलेलं आहे आणि सेंद्रिय हळद असल्यामुळं लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होत आहे।
त्यानिमित्त वडगाव हवेलीत आमच्या गावात आम्ही शेतकरी एकत्र येऊन जे प्रोड्युसर कंपनी काढलेली आहे त्या कंपनीमार्फत आम्ही हळद पावडर तयार करतो आणि सगळी तिचे पहिल्यापासून त्या हळदीवर प्रोसेस करून त्या आम्ही मार्केटला पावडर तयार करून विकतो. कंपनीकडून सध्या बासुंदी आणि पेढ्याचे प्रोडक्शन सुरू आहे. येत्या काळात उत्कृष्ट ब्रँडिंग केलं जाणार आहे. आत्मा अंतर्गत केलेल्या कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे एक व्यावसायिक प्रकल्पाची सुरुवात झाली, ज्याचा फायदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे.